मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुरेश धस यांच्या मतदारसंघात असलेल्या आष्टीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमात जोरदार शाब्दिक फटकेबाजी करण्यात आली। सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला। आमची दुसरीकडून कोणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार भी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही। म्हणजे मला 4 टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल। देवेंद्रजी, एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, खरं तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात। आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात। तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत। काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते, तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले, जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत। जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला। ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, तोडच नाही, बिनजोड पहिलवान मानतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही। या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे, असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस। मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब, फक्त हे 4 टीएमसी आणि तिकडचं 3.5 टीएमसी। आणि हिनवतेत साहेब, मला हिनवतेत, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय मुख्यमंत्र्यापाशी। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे।